हाय गाईज, आज आहे रामनवमी. आम्ही जातोय मंदिरात. चला तुम्हाला पण दाखवते. बाबूने बघा आणि मी तयारी करून घेतली. तुम्हाला बोलली तशी मंदिरात जायचं होतं. बाबू बघा चालला आहे कसा, गाडीने जायचं आहे म्हणून खूपच खुश होता जायला मंदिरात. मंदिराकडे आम्ही आलो. हा एक्झिट गेट होता जायचं. डेकोरेशन मस्त केलेलं त्या लोकांनी, नवीन नवीन देवांचे डेकोरेशन केलेलं नंतर आम्ही आतमध्ये गेलो. म्हटलं फुलं घेऊया. फुलं घेत होतो ते 100 रुपये ओटी आणि बोलत होते, त्याच्यामुळे आम्ही एक ओटी घेतली. नंतर मंदिरात आतमध्ये जायला बाबूने घेतली मंदिरात. मग आम्ही मंदिरात आहे. गर्दी आज रामनवमी होती त्याच्यामुळे गर्दी भरपूर होती. गर्दी पण होती, लोक येत होती तशी. ही बघा गर्दी लोकांची. आम्ही चाललो, नंतर ओटी घेतली आणि आम्ही मंदिरात आतमध्ये गेलो. हे मंदिर ॲक्च्युली साईबाबांचं आहे, पण त्याच्यात रामनवमीचं पण उत्सव करतात आणि साईबाबांची आज पण पालखी, आज रामनवमी दिवशी साईबाबांची पण पालखी बिलकी आणतात ती लोक. त्याच्यामुळे ते साईबाबा रामनवमीचं पण त्याच्यामध्ये दर्शन घ्यायला भेटतं. सगळ्या मूर्त्या आहेत मंदिरात. तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या आहेत ते पुढे दाखवते. हे रामनवमीचं हे पाहणं केलेलं त्या लोकांना. सगळी लोक साईबाबाला नमस्कार करून नंतर मंदिराला नमस्कार करत होते आणि नंतर हे झोका देत होते. ते मंदिरात झोका देत होते रामाच्या झोक्याला. मी पण तिथे झोका दिला, त्यांना नमस्कार केला झोका देऊन. नंतर हे बघा शंकराचं पण तिथे आहे. शंकर सगळ्या मूर्त्या आहेत तिथे मंदिरामध्ये बघा. मग त्या दिवशी आज त्या मंदिरामध्ये पूजा पण असते सत्यनारायणाची. इथे महाप्रसाद पण होता मंदिरामध्ये. लोक महाप्रसाद घेत होती ही लोक जेवण पण आम्ही जेवून गेलेलो त्याच्यामुळे महाप्रसाद नाही केला. महाप्रसाद केला नव्हता. असं लोक महाप्रसाद घेऊन तिथेच बसत होती लाईनचे. दोन ठिकाणी महाप्रसाद ते लोक देत होते. असे मस्त केलेलं देत होते महाप्रसाद तिथे. गर्दी बघा किती लोकांची आहे ती महाप्रसाद घेण्यासाठी. भरपूर लोक होती तिथे जाण्यासाठी. नंतर आम्ही आलो घरी यायला. बाबू बोलला फोटो काढ मम्मी. फोटो काढला. संध्याकाळी आमच्या चाळीत हरिपाठ होता बायकांचा, त्यामुळे हरिपाठ बायकांनी सगळ्या केला. आमच्या चाळीतल्या बायका आहेत. आमच्या ऑफिसमध्ये हरिपाठ होता, त्यामुळे हरिपाठ सगळ्या बायकांनी केला. हरिपाठ झाल्यानंतर आम्हाला दुसरं संध्याकाळी जेवायला तिकडे रामनवमीचे दर्शन करायला जायचं होतं. तिकडे पण साईबाबाच्या आमच्या साईडला साईबाबांची मंदिरात पालखी आणि आणतात, तिथे जेवायला जायचं होतं. हे दर्शन जेवायला गेलेलो. सुंदर गेटवर मूर्त्या ठेवलेल्या छोट्या छोट्या, मस्त सुंदर गेटवर मूर्त्या होत्या छोट्या छोट्या. हे बघा, चला तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या आहेत मूर्त्या. त्या प्राची आणि वेदांश पाया पण पडत होती. प्रत्येक मूर्त्यांच्या पाया पडत होते. लोकांची साईडला लोकांची लाईन पण लागलेली जेवायला जाण्यासाठी. लोक जेवायला येत होते जात होते. गर्दी भरपूर होती. हे बघा डेकोरेशन मूर्त्या ठेवलेल्या त्या लोकांनी. आणि गर्दी भरपूर होती संध्याकाळची, कारण पूर्ण लोक तिकडे जेवायला जातात. ही माझी बहीण आणि पण गेलेली तिकडे. त्यांच्या चाळीतल्या पण लोक गेलेल्या. सगळ्या चाळीतल्या लोक जातात तिकडे भरपूर. आमच्या जवळच आहे ते जाण्यासाठी. बाबू आणि साई फक्त सगळ्यांच्या प्राची आमची पाया पडत होती. इथे जेवण वाढत होते. ही लाईन तर भरपूरच होती, कारण लोकांची लाईन काय कमी नव्हती. आणि आम्ही जेवण घेतलं. नंतर त्याच्यानंतर आम्ही घरी जात होतो. अशी लाईन लागलेली. लोकांची लाईन बघा भरपूरच आहे. लोकांची लाईन भरपूरच आहे. आम्ही जेवून आणि आलेलो. त्याच्यामुळे जेवून आलो आणि घरी जात होतो. असा हा महाप्रसाद होता तिथे लोकांना जेवण्यासाठी. चला, श्री स्वामी समर्थ. बाय.